सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी गोटे येथील निवासस्थानी भेट घेऊन केले सांत्वन। भाजपच्या कामगार मोर्चात जिल्हा चिटणीसपदी मीनाक्षी पोळ्यांची करण्यात आली निवड। शासकीय विश्रामगृहात भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिले नियुक्तीपत्र। कराड विद्यानगर येथे सुवर्ण महोत्सवी वार्षिक स्नेहसंमेलनाचा माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ। कोरेगाव तालुक्यातील भाडळे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू। कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे प्राथमिक शाळेतील 62,000 रुपयाचं शालेय पोषण आहार धान्य गेले चोरीस। अज्ञात चोरट्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कोरेगाव तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी डॉक्टर सुहास भांडारे यांची करण्यात आली निवड। वाढती गुन्हेगारी ही मोठी समस्या। वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरणे यांचे वाई तालुक्यातील शेंदुरजणे येथे NSSच्या शिबिरात प्रतिपादन। मान तालुक्यातील पाचवड गेंदवाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि वाघवस्ती अंगणवाडी येथील 19,000 रुपयाचे साहित्य चोरट्यांनी केले लंपास। शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना व्यवसाय ज्ञान मिळणं आवश्यक। प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन नवनाथ जाधव यांचे खटाव तालुक्यातील वरुड येथे प्रतिपादन। दहिवडी नगरपंचायतीच्या वतीने दहिवडी येथे मायनी चौकात पाईपलाईन गळतीचे दुरुस्तीचे काम झाले चालू। वाई कदमवाडी येथे दुचाकीच्या धडकेत 2 महिला गंभीर जखमी। भोईंज पोलीस ठाण्यात दुचाकी स्वाराविरोधात गुन्हा दाखल। उरमुडी पाण्याच्या आवर्तनाबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर सातारा येथे बैठक पार पडली। वाई गंगापुरी येथे एकाच किरकोळ कारणावरून मारहाण करणाऱ्या विरोधात वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मान तालुक्यातील गोंदावले बुद्रुकची सुकन्या शरयू पाटीलची ज्युनियर मिस इंडिया स्पर्धेत मुंबई येथे करण्यात आली निवड। कोरेगाव तालुक्यात एकाही गावाला पाणी टंचाई भासू देणार नाही। आमदार महेश शिंदे यांचे प्रभावी उपाययोजना करण्याची ग्रामस्थांना दिली ग्वाही। पाटण तालुक्यातील शिरळ विभागात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामाचे करण्यात आले भूमिपूजन। महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावरील धोकादायक वळणे व रस्त्याचे रुंदीकरण करावे, जिल्हा बँक संचालक राजेंद्र राजापुरे यांनी केली मागणी। कराड पालकरवाडा येथील दोघांवर जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई, कराड शहर पोलिसांनी दिली माहिती। फलटण तालुक्यातील फडतरवाडी व वाठार निंबाळकर येथील महावितरण 2 डीपीतील 30,000च्या तांब्याच्या तारा अज्ञात व्यक्तीने केलेला लंपास। फलटण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दुचाकीच्या धडकेत पदचाऱ्याचा मृत्यू। शहर पोलीस ठाण्यात दुचाकी चालकावर गुन्हा दाखल। ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे कोरेगाव तालुक्यातील हनुमंतवाडी येथे चोरी करण्याचा प्रयत्न फसला। पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली माहिती। फलटण शहरातील महात्मा फुले चौक येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार व्यवसायावर पोलिसांचा छापा। जुगाराचे साहित्य मुद्देमाल केला जप्त। श्रीराम साखर कारखाना फलटणने दिनांक 16 ते 31 डिसेंबर अखेर ऊस गाळपाचे 20 कोटी 32 लाखाचे पेमेंट केले बँकेत जमा। कारखान्याचे मॅनेजर मानसिंग पाटील यांनी दिली माहिती।
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फलटण तालुक्यातील विविध विकास कामांची भूमिपूजने लवकरच पार पाडणार, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली माहिती. भाजपच्या दिव्यांग सेलची बैठक शासकीय विश्रामगृह येथे राज्याचे दिव्यांग सेल अध्यक्ष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सातारा शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात एसटी थांबल्यावर खाली उतर म्हटल्याने चालकाला बेदम मारहाण, शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल. आरपीआयच्या वतीने सातारा शहरातील पोयनाका येथे दिनदर्शिकेची करण्यात आली होळी व निषेध आंदोलन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न छापल्याचा करण्यात आला आरोप. खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांचे केले सांत्वन. सातारा शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सातारा नगरपालिकेकडून 10 वाहतूक वॉर्डनची नेमणूक. सातारा शहरातील नागरिकांकडून सातारा नगरपालिकेचे कौतुक. महाबळेश्वरमध्ये अनधिकृत बांधकामे झाल्यास गुन्हे दाखल करणार, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांची माहिती. मानधनवाढीसह विविध मागण्यांसाठी आशा सेविकांचा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. खटाव तालुक्यातील वडूज येथील एसटी बस स्थानकात 15 ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठन चोरीला गेल्याची वडूज पोलीस ठाण्यात महिलेची तक्रार. वाई येथील पतंग हॉटेल समोर 2 दुचाकीचा अपघात, या अपघातामध्ये 3 जण जखमी. वाई पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद. वाहन चालकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांचे आरटीओ कार्यालयात मत. लोकशाही बळकट करण्यासाठी रिपाईएच्या पाठीशी उभे राहा, जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओवाळ यांचे सोलापूर येथे प्रतिपादन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील एसटीचा प्रश्न मार्गी लावू, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी दिली माहिती. सातारा जिल्हावासियांना टोल माफी मिळावी या मागणीसाठी आणेवाडी टोल नाक्यावर 15 जानेवारीला आंदोलन करणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिली.